इकॉनॉमिक्स असते जे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडतो. ठीक आहे. परत तुम्ही सहकार घेऊ शकता. अकाउंट बँकिंग फील्डमध्ये जर का तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा अकाउंट आहे. कॉमर्स फील्डला ते सुद्धा खूप उपयोगी पडते तुम्हाला. परत जॉग्रफी आहे. जॉग्रफी सब्जेक्ट सुद्धा कॉम्पिटेटिव्हमध्ये तुम्हाला खूप जास्त उपयोगी आहे. म्हणून कॉमर्स जर का घेतलं तर अर्धे सब्जेक्ट तुमचे इकडेच कव्हर होतात. समोर चालून तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळू शकतो. मग समोर चालून त्यात आपण काय करू शकतो? स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला 12th नंतर बरेच ऑपॉर्च्युनिटीज येतात. जसं तुम्ही पोस्ट ऑफिसचे एक्झाम्स असते. ठीक आहे. फी वगैरे पण देऊ शकता तुम्ही. दहावीला किती पर्सेंटेज होते? मला 68.5 पर्सेंटेज चांगले आहे ना. आमच्याकडे MCVC पण आहे ना. MCVC कोणते सब्जेक्ट असतात? इलेक्ट्रॉनिक्स आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि फूड टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रॉनिक्स जर घेतलं आपण तर इलेक्ट्रॉनिक्स 12वी झाल्यानंतर पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. म्हणजे फर्स्ट इयर करायची गरज नाही. आणि फूड टेक्नॉलॉजीला घेतलं तर डायरेक्ट BSc होम सायन्सला तुम्हाला ॲडमिशन मिळते. म्हणजे BSc होम सायन्स केल्यानंतर तुम्ही फूड टेक्नॉलॉजीमध्ये हे इंजिनिअरिंगचा कोर्स करू शकता. म्हणजे इंजिनिअरिंगच्या बरोबरीचा तो कोर्स असतो फूड सायन्सचा. तो पण तुम्हाला करता येईल. आणि तुझा पर्सेंटेज चांगला आहे तर तू थोडंसं लवकर कव्हर करू शकते. म्हणजे या हिशोबाने आपण तसं विचार करायचा की पुढे आपण जे काही करणार आहोत आपल्या पायावर आपल्याला उभं राहता आलं पाहिजे ना. त्या हिशोबाने थोडंसं आपल्या विषयाचं नॉलेज वाढवायचं, स्पर्धा परीक्षा देता आल्या पाहिजे ना. तर त्या हिशोबाने तशी तू आपली ॲडमिशन कशात करायची आहे त्यासाठीच आम्ही तुला भेटायला आलो. तुझे पर्सेंटेज चांगले असल्यामुळे तर तू थोडा विचार कर. आईला सांग की कुठले विषय निवडायचे तसं आम्हाला सांग, कळव आम्हाला. मी तुम्हाला म्हणजे डिसिजन घेते आणि मी तुम्हाला लगेच सांग. वडिलांना सांग है ना. आईशी सांग कुठले विषय आहे, कसं स्पर्धा परीक्षा. मॅडम स्पर्धा क्लासचे क्लासेस पण घेतात. मॅडम गायडन्स करतील.